तर काय म्हणतो माहितीये, माणसांमधले ना चांगले गुण बघायचे असतात. चांगली माणसं मिळणं खूप अवघड असतं. नातं निर्माण केलं म्हणजे सगळं संपलं असं नाही, तर वर्क इन प्रोग्रेस सारखं ते चालूच राहतं. मला कुठल्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय माहितीये वहिनी, मी ज्या माणसाला काढलं त्या माणसाला त्यांनी परत कामावर ठेवलं. म्हणजे माझ्या बोलण्याला काही किंमतच नाहीये का? त्या ड्रायव्हरला काय वाटेल हा, की मॅडम मला कामावरनं काढतात आणि श्री सर परत कामावर ठेवतात. म्हणजे माझ्या बोलण्याला काही किंमतच राहिलेली नाही. आता कशाला द्यायची मग ही जबाबदारी, मला ठेवायची ना स्वतःकडे. वहिनी मला सांग, नर्मदा वहिनीकडे स्वयंपाकाची जबाबदारी आहे, आपण कधी मध्ये ढवळाढवळ करतो? सरूकडे देवाची जबाबदारी आहे, म्हणजे गणपती कुठे ठेवायचा, डेकोरेशन कसं करायचं हे सगळं ती ठरवते. आपण कधी मध्ये बोललोय का आतापर्यंत? घरातले पडदे कधी बदलायचे, कुठले लावायचे हे सगळं तू ठरवतेस. आम्ही कधी बोललोय मध्ये? घरातला किराणा माल संपला असेल तर त्याची जबाबदारी सगळी शरयूकडे आहे. आतापर्यंत कधी तिच्यामध्ये तरी बोललोय का आपण? मग माझ्याच कामामध्ये इंटरफेरन्स काय आहे त्याचा? माझ्याशी डिस्कस करणं ठीक आहे, पण माझ्या निर्णयाला डावलून त्या माणसाला त्यांनी परत कामावर ठेवलं ना, हे आवडलं नाहीये मला. बरोबर आहे तुमचं. मला माणसं जपता येत नाहीत म्हणे. देव वरून नसेल बोलला तो. फक्त देव वरूनच नाही, तर त्याच्याशी माझं झालेलं भांडण, कांता बरोबरचं भांडण सगळं कव्हर केलं त्यांनी. एका दगडात 3 पक्षी मारले. तसं नाहीये पण श्री. नाहीच आहे, पण माझ्याबद्दल त्याच्या मनात हे असं असूच शकतं. नाही तर मला लेक्चर नाही देणार तू. अहो पण वंस. नको वहिनी, तू नको काही बोलूस. जान्हवी प्रेग्नंट आहे, उगाच घरात कटकट नको. जान्हवीला याचा त्रास होऊ नये म्हणून मी गप्प बसली. नाही तर तिच्या आईमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? त्यांना बोलायचं आणि आपणही तेच करायचं, ह्याला तर काही अर्थ नाही ना. तेही बरोबरच आहे म्हणा. येणाऱ्या बाळासाठी मी मनावर किती संयम ठेवू शकते हे तपासून पाहायचंय मला. काकू काकू. ओ पिंट्याची आई. काय सगळी गँग आली अगदी? गणपतीची वर्गणी की काय? हो हो. एक दमडीही देणार नाही, कळलं ना? काकू, रोहण्या कुठे दिसत नाही? तो कामाला गेलाय, कळलं? नोकरीवर जातो तो. तुमच्यासारखा उडाण टप्पू नाही, कळलं ना? घरात बसून नसतो. आणि काय रे, तुम्हाला काही कामधंदे नाहीत का? सारखी आपली वर्गणी काय मागत बसता? अहो पण सगळ्यांनी दिले. सगळ्यांनी दिली म्हणजे काय आम्ही पण द्यायलाच पाहिजे का? हो द्या ना काकू, आपल्या चाळीचाच गणपती आहे ना. आपल्या चाळीतला गणपती, आपल्या चाळीतला गणपती म्हणून सगळ्यांकडून फक्त वर्गणी उकळत बसता. आणि करता काय रे त्या वर्गणीचं? सांगा ना, काय करता? ती हिंदी सिनेमातली नाचगाणी लावता ना? गाणी पण कसली तुमची, ते काय ते 4 बॉटल वोडका. अरे अरे, ही काही गणपती समोर वाजवायची गाणी आहेत का? पार्टी अभी बाकी है, कसल्या पार्ट्या करता तुम्ही? चमचाभर तीर्थप्रसाद तरी देता का आणून? अहो पण आम्ही प्रसाद वाटतो सगळ्यांकडे. हो, आणि मग पूजेला कोणाला बसवता? जो जास्त वर्गणी देईल त्याला तुम्ही पूजेला बसवणार. तसं नाही. काय रे, काय चाललंय? नमस्कार. दूध काय आहे? वर्गणी गणेशोत्सवाची वर्गणी. अरे वा वा. अरे वा म्हणून काय सांगताय तुम्ही आणखी त्यांना? गणपतीची वर्गणी आहे, देऊया ना. काय रे, किती द्यायचे? तुमच्या इच्छेनुसार द्या ना काका. बर. हो द्या द्या द्या. कशाला द्यायला पाहिजे पण? नुसती नाच गाणी करत राहतात, रात्रभर यांचा नुसता धिगाणा चालू असतो. असू दे ग कला, पोरांचं वय आहे, त्यांना जरा मजा करू दे. करा रे करा, मजा करा. फक्त एक लक्षात ठेवा, चाळीमध्ये आमच्यासारखी म्हातारी माणसं आहेत. कुणाच्या घरात आजारी माणसं असतील, कुणाच्या घरात विद्यार्थी, परीक्षा असतात. गोंगाट करू नका. हा, कुणाला त्रास व्हायला नको. वेळच्या वेळी ती गाणी बंद करा. उत्सव आहे की नाही, मग उत्साह वाटायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे. हो ना? हो काका, आम्ही काळजी घेऊ. किती देऊ वर्गणी? 101 रुपये देऊ? हो जरा 1 रुपया देतीस?
आणि काका हा. याची तुम्हाला पावती पण मिळेल आणि शेवटी हिशोब सुद्धा. अरे वा, छान. सार्वजनिक पैसा आहे, हिशोब चोख ठेवायला हवा. या. थँक्यू काका. हो या या. ऐकलं का? देवाच्या नावाखाली गोंधळ घालायचा नाही हं जास्त. कला, जे काही सांगायचं ते नीट सांगितलं ना की ऐकतात बरं का माणसं. नीटच सांगितलं मी. हे तुझं नीट होतं का? ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं नीट काय सांगायचं मग? माझच खटकेल हो तुम्हाला. मंडप पाहिला आम्ही, खूप छान आहे. ए पण फार जास्त आवाज करू नका. नाही करणार काकू. आणि हो, दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशीचा नैवेद्य आमच्याकडून. हा, हो चालेल. आणि सजावटीसाठी काही सामान लागलं तर मला सांगा, आपल्याकडे खूप आहे, उगाच विकत आणू नका. हा थँक्यू. अरे अरे बस 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 बस. काय अथर्व, कसा आहेस? मजेत दादा. अरे केव्हाची वाट बघताय ते तुझी. पल्लव, काय गणपतीची तयारी कशी झाली आहे? झाली आहे सगळी तयारी दादा. तू सांगितल्याप्रमाणे आपण इको फ्रेंडली गणपती आणतोय व्हेरी गुड. आणि जमा झालेल्या वर्गणीतून अर्धी आपण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देतोय. आणि देखावा सुद्धा पर्यावरणातच केलाय. झाडे लावा, झाडे जगवा. मस्त मस्त, चांगलं करताय. तुझ्यामुळे श्रीदादा. अरे माझ्यामुळे काय, मला तुमचा कल दिसला म्हणून मी तुम्हाला फक्त एक कल्पना दिली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा समाजाच्या कल्याणासाठी सुरू केला. आता आपण काही पारतंत्र्यात नाही आहोत, पण ह्या उत्सवाकडे आपण ह्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, हो की नाही? आणि मुळात या उत्सवाचा कोणालाही त्रास नाही, फायदा झाला पाहिजे. अरे तुम्ही इतकी छान तरुण मंडळी आहात, यात काम करताय, चांगली गोष्ट आहे. आता फक्त तुमची एनर्जी समाजाच्या कल्याणासाठी एकदा लागली ना की मग खरा फायदा आहे. अरे तुम्ही दुष्काळग्रस्तांना मदत करताय, पर्यावरणाविषयी लोकांना अवेअर करताय, साऊंड पोल्युशन करणार नाही आहात, मग झालं की आणखीन काय पाहिजे? छान छान, चांगलं काम करताय. ही तुझी 1 लाखाची पावती. पावती? हो, तू देणगी दिली होतीस ना त्याची. ओ थँक्यू. तू आणि जान्हवीताई, तुम्ही दोघांनी महापूजेला यायचं बरं का? जान्हवीताई नक्की ना? हो नक्की. बरं दादा, आम्ही निघतो आता. हो. अरे तुम्ही काही घेतलंच नाहीत अजून. लाडू तरी घ्या. लाडू घ्या, एक एक हातात घेऊन जा बरं. घ्या घ्या. लाजू नका. बरं, तुम्ही सगळ्यांनी दर्शनाला यायचं बरं का? हो हो, म्हणजे काय येणारच. हो हो. चला येतो दादा. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. श्री, तू यांनाही सोडलं नाहीस? वर्गणी मागायला आली ती मुलं. मी त्यांना विचारलं त्यांचा काही उपक्रम आहे का, तेव्हा त्यांची तशी काहीच योजना नव्हती. आणि म्हणून मी त्यांना ही कल्पना दिली. आणि मला खरंच वाटलं नव्हतं की ते इतक्या उत्साहाने यात उतरतील. आणि चांगलीच गोष्ट आहे ना. अरे आत्ता कॉलेजमधनं पासआउट झालेली मुलं आहेत, दुष्काळग्रस्तांना मदत करतायत, मग चांगलीच गोष्ट आहे ना. आणि मुळात मी काही त्यांना हेच करा असंच करा असं नाही सांगितलं. मी फक्त त्यांना ही कल्पना सुचवली, मार्ग त्यांचा त्यांनी शोधलाय. आणि तुम्हाला सांगतो, फक्त या एका गणेश मंडळाने नाही, सगळ्याच सार्वजनिक गणेश मंडळांनी जर समाज कल्याणासाठी काम केलं ना तर समाजाचं खरंच खूप भलं होईल. बरं मला सांगा, आपल्या गणपतीची तयारी करायची आहे, तुमच्या वेळेचं कसं काय? गणपती बाप्पासाठी आम्ही पूर्ण वेळ अवेलेबल आहोत. हो ना. बोला तर मग, गणपती बाप्पा मोरया. जान्हवी, चल आता पुरे. झालं 2 मिनिटं.
2 मिनिटं जास्त काम करून तुला काय जास्त पगार मिळणार आहे का? त्याचा काय संबंध गीता? अगं काम आहे माझं ते. सगळे गेले. हो मी पण निघतेच आहे. गणपती बाप्पा येणार आहेत. ट्रॅफिक जॅम असणार. तू पुढे होतेस का? अगं माझं झालंच आहे, मी पण निघणारच आहे. हो तू पुढे. जान्हवी, माझं आणि मनीषचं परत वाजलं माहितीये का? आता काय झालं? हे बघ, आमच्याकडे ना 10 दिवस गणपती असतो. मला खूप आवडतो गणपती बाप्पा. मनीषकडे म्हणे गणपती आणण्याची पद्धतच नाहीये. देव आणण्याची पद्धत नाही याला काय अर्थ आहे का? बरं, नसेल पद्धत तर आपण सुरू करू. तर मनीषच्या आईला धास्तीच भरलीये, काहीतरी अघटित घडेल. अरे देव घरी आल्यानंतर शुभ घडतं, अघटित काय घडेल? मला 10 दिवस बाप्पा घरी असण्याची सवय. खूप मस्त वाटतं ग, प्रसन्न असतं वातावरण. सगळेजण त्याच्या सेवेत रुजू असतात. खूप समजावून झालं, पण हे लोक काही ऐकायलाच तयार नाहीये. बरं, मग मी म्हटलं की ठीक आहे, मी माझ्या आईकडे जाणार. तर मनीषची आई म्हणते सणासुदीच्या दिवशी घरच्या लक्ष्मीनी माहेरी जायचं नसतं. अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे तुम्ही सण साजरे करणार नाही, माझ्या घरचे साजरे करतात, तर मला जायचंय, तर ह्यातही तुम्ही अडखाटी घालता. मनीषची आई म्हणजे ना नुसतं परंपरा आणि पद्धतीचं पाठांतर आहे. ही परंपरा नाही, ही पद्धत नाही. अरे आपण माणसं आहोत, माणसांसाठी पद्धती असतात. मनीषची आई ना माझ्या डोक्यात जाते. मी काही बोलले ना की मनीषला राग येतो. हा हुप्प, म्हणजे काही बोलायचं पण नाही आणि काही करायचं पण नाही. त्याचं नुसतं ऐकायचं, याला काय अर्थ आहे? गीता शांत हो, बघू आधी. अगं असतो एकेकाचा स्वभाव. मला त्रास होतो ग त्याचा. हे बघ, थोडं सहन करायचं हा आता. आणि अगं घरी नसला तरी आपल्या चाळीतला असतो की गणपती. देव सगळीकडे सारखाच असतो गीता. सतत मीच समंजसपणा दाखवायचा का? आपल्या माणसासाठी समंजसपणा दाखवला आपण थोडासा, तर काय हरकत आहे? हे बघ, कदाचित मनीष काही बोलणार नाही, पण तुझं हे असं वागणं तो नक्कीच नोटीस करेल की नाही. आणि ह्यानंतर त्याला तुझ्याबद्दल प्रेमच वाटणार आहे. अगं गीता, त्याच्या आईला तो रक्ताच्या नात्यामुळे तोडू शकत नाही, पण तू असं वागलीस ना तर मनाच्या नात्यामुळे तो तुलाही तोडू शकणार नाही. बघूया. तर चाळीतल्याच बाप्पा पुढे हात जोडायचे म्हणावं लागणार आहे. बाप्पा, माझ्या सासूबाईला जरा चांगली बुद्धी दे. त्याही तसंच वागणार आहे ऑफकोर्स, की माझ्या सुनेला बुद्धी दे. अरे बाप रे, मग तुम्ही आता आमच्या बाप्पावर मोठं संकट आणणार तर. हो, म्हणजे सुनेचं ऐकायचं का सासूचं? मग ठरलं तर? हो. म्हणजे आता पुढचे काही दिवस म्हणजे माझी भीती जाईपर्यंत मी खालती गादी घालून झोपेन. म्हणजे कसं, मी तुझ्या जवळही असेन आणि तुझ्यापासून थोडा लांबही असेन. आणि मी सुद्धा आता स्वतःला सतत बजावणार आहे आई आजीने सांगितलं तसं. म्हणजे उजव्या कुशीवर झोपायचं नाही, पोटावर झोपायचं नाही असं. तुझा हात दे जरा इकडे. डोळे बंद कर. खा कर ना. बरं. आता अनिल आपटेचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा नाही. शी, अनिल आपटेला कुठून आणलंस तू मध्येच? का? त्याचा चेहरा आला माझ्या डोळ्यासमोर. पण मी तर अनिल आपटेचा चेहरा डोळ्यासमोर आणू नकोस असं म्हणालो होतो. हा, पण मला त्याचाच चेहरा दिसला आता. एक्झॅक्टली. आई आजीनं मनाला संदेश देण्याचं जे तंत्र सांगितलंय ना, त्याच्यामध्ये सकारात्मक संदेश असं गृहीत धरलंय. नाही कळलं मला. नाही कळलं ना? तू असं म्हणतीयस पोटावर झोपायचं नाही, उजव्या कुशीवर झोपायचं नाही. त्यापेक्षा ना
पाठीवर झोपेन, डाव्या कुशीवर झोपेन असं सांग ना मनाला. बरोबर आहे रे तुझं. आता तसंच करेन मी. हे सांगण्यासाठी तुला त्या अनिल आपटेचं नाव काढण्याची काय गरज होती? मग काय झालं? त्या बिचाराचा केवढा जीव आहे तुझ्यावर. श्री मी मारे ना नाही सॉरी सॉरी. ए catch. अरे काय झालं तुमचं? मारामारी काय करताय? ते आमचं असंच. नाही नाही, मोठी आई सहजच. अमृत आणि हे सुद्धा ना असेच उशांच्याशी फायटिंग करायचे. अमृतला विसरणं नाही जमलं रे. कशाला विसरायला हवं? आपल्या आठवणीत येतो ज्या चांगल्या आहेत. त्रास होतो रे कधी कधी. मोठी आई हात नाही काढणार डोळ्यातनं पाणी. आपल्याकडे आता गणपती येणार आहे की नाही? पुढच्या वर्षी तर ना आपल्याकडे बाल गणपती येणार. मग काय मज्जाच मज्जा. अरे हो, तेच सांगायला आले होते. तुम्ही सकाळी उठाल की अलाराम लावाल? नाही आम्ही लावू अलाराम. आम्ही लावू. नाहीतर ना मी सकाळी दार ठोठावून जाईल. बरं आता चला झोपा. हा, मारामारी करू नका आता. मोठी काय रे? आय लव्ह यू. मग यावर्षी मोदक कोण करणार? कोण करणार? मी आणि वहिनी. हं. वंश तर काही करत नाही, म्हणजे त्यांनी कधी केले आता. आणि आपली सरू ती असणार गुंग त्या गणपतीच्या सजावटीमध्ये. मग काय मी आणि वहिनी. तुला आवडतात म्हणून खव्याचे सुद्धा करणार आहे. आणि मंडळाच्या गणपतीसाठी 101 मोदक. 101 मोदक? अरे मंडळामध्ये किती मुलं असतात, 21 कसे पुरतील त्यांना? आणि एवढी बिचारी पोरं मेहनत करतात, ते खाऊ दे ना त्यांना. मग तुला सांगतो यावर्षी ना मी किती स्मार्ट आहेस तू श्री. अमृतचा विचार करू नकोस असं म्हणण्यापेक्षा गणपतीचा विचार कर असं इनडायरेक्टली सांगितलंस तू मोठ्या आईंना. आणि वाव, तुझं सजेशन यशस्वी झालं. त्या गणपतीच्या विचारात गुंगल्या. आय एम सो प्राऊड ऑफ यू श्री. किती फादरली आहेस तू. या 6 आयांचा खरं तर बाप आहेस तू. स्वतःच्या मुलीवर किती प्रेम करशील. वहिनी उशीर झालाय. दुसरा गाणं ठेवलात का मोदकाचा? ठेवला. वंच 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 हे जरा करा ना करा. अगं ओवाळणीची तयारी झाली की नाही? हो हो, अगदी तयार आहे. अगं झालं का सगळं तुमचं? हो, झालं. सगळं. आता येतील ते. जान्हवी, हे बघ मंडळाचे 101 आणि आपल्या घरचे 21 मोदक असे वेगवेगळे. शरयूचा फोन. शरयूचा फोन. हॅलो, काय ग आली नाहीस ना? आली असतीस तर किती बरं वाटलं असतं आम्हाला. काय ग अशी करते? हो हो आहे आई, देते 1 मिनिट. आई शरयू. हा शरयू, कशी आहेस बाळा? तिकडे नीट चाललंय ना सगळं? मी ठीक आहे. हो जान्हवी इथेच आहे का? हा हे घे. हॅलो छोटी आई. हो मी मस्त. तुम्ही कशा आहात? श्री पण मजेत आहे. नाही हो, नाही रागवलाय तो. गेला त्याचा राग. बाळ पण मजेत आहे. आठवण करताय आजीची.
या आता लवकर तुम्ही. हो हो, एक मिनिट आईना देते. अरे आम्ही सगळे रागावलोय तुझ्यावर. आली नाहीस का गणपतीला? रागवा. आणि दिवाळीच्या वेळेला जर असं केलंस ना तर चांगले फटके देणार आहे बंगलोरला येऊन. तर थांब थांब हिंदीकडे दे. हॅलो शरयू, व्हॉट इज दिस? गणपती कमिंग, यू आर नॉट कमिंग. दिवाळी नॉट डुईंग दिस. हा सरू, हा सरू, हा हा सरू इज व्हेरी बिझी ना. कॉल आफ्टर टाइम. हा हा शी इज ऍडजस्टमेंट फॉर मकर ना. हा मकर हा फोन. हा हा हा. गणपती बाप्पा मोरया. आले अरे आण ग. हो आले आले. आला आपला इको फ्रेंडली गणपती. दे. गणपती बाप्पा मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.